नाव आहे तेच तुमच्याकडे आहे, तेच सर्वांकडे आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणाकडून उपदेश घेऊ शकता. वेळ वाया जाण्यापेक्षा जे बी आपल्या संपर्कात आहे त्यांच्याकडून उपदेश घेऊ शकता, कारण ही विशिष्ट बुद्धी माझी नाही. मी कुठेतरी गेल्यानंतर कोणीतरी साधू संत असतात, त्यांनी कार्यक्रम आयोजन केलेला असतो, निरूपण केल्यानंतर काही लोक उठतात. आता इथंही 7-8-10 मुलांनी उपदेश घेतले, परंतु इथं पर्याय नसल्यामुळं, नाही तर इथले कोणीतरी साधू असेल तर मी सांगतो तुमचा संपर्क आहे त्यांच्याकडून घ्या. उपदेश घेणं म्हणजे काही विषय नाही. जरी आपल्याला एक क्लास टीचर असतात बघा, शाळेमध्ये गेल्यानंतर क्लास टीचर एक असतात, परंतु प्रत्येक विषयाला शिक्षक मात्र वेगवेगळे असतात. क्लास टीचर एक, तसं क्लास टीचर एक म्हणजे ते नामाला आपल्याला निमित्त झालेले हे जे निमित्त असतं साधू संत ते क्लास टीचर आहे. आता प्रत्येक विषयाला तुम्ही शिक्षक नेमू शकतात, ही स्वतंत्री तुमची आहे. विद्यागुरू तुम्ही हजारो करू शकतात, याला काही लिमिटेशन नाही. भाजी गुरु मानव निमित्त मानायला सांगितलं कोणाकडून आहे. भूताच्या ठाईत जिथं बी जाल तिथं तुम्ही गुण घ्यायचं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सांगितलं ना मी तुमच्याकडून कितीतरी शिकलो आहे, म्हणजे तुम्ही मला निमित्त झाले. माझ्याकडून तुम्ही शिकले, मी तुम्हाला निमित्त झालो. इथं प्रत्येकजण प्रत्येकाला निमित्त आहे. ह्या आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे आणि ह्या आपल्या धर्माची प्रगल्भ विचारधारा आहे, निमित्त मानिजे. मग कोण काय केव्हा असं नाही. रस्त्याने चालता चालता एखाद्याकडून तुम्ही काहीतरी शिकला तरी तुम्हाला त्याला निमित्त मानायला सांगितलं, मग तो अन्य का असे ना, निमित्त मानिजे. हा ही ब्रॉड विचारधारा आहे, अत्यंत प्रगल्भ विचारधारा आहे की मुठभर मान भाव आणि त्यांच्यामध्येच मग तुमची देवाणघेवाण असं नाही. सृष्टी ही तुमच्यासाठी निर्माण नाही केली देवानी, ही जीवासाठी निर्माण केली आणि तो जीव अनंत आहे. अनंत जीवासाठी सृष्टी निर्माण केलेली आहे. तुमचं भाग्य का परमेश्वराने तुम्हाला ॲडमिशन दिलं आहे. तुमची तळमळ, तुमची इच्छा, तुम्ही पाठीमागं मिळवलेलं काय जे बी योग्यता असेल, जे तुमचे सुसंस्कार आहेत त्या माध्यमातून तुम्हाला ॲडमिशन दिलेलं आहे. आणि ह्या ॲडमिशनमध्ये ही शाळा जी आहे ना ही अत्यंत प्रगल्भ आणि मोठी आहे. ह्या शाळेची दुसरी शाळा कोणतीच बराबरी करू शकत नाही. ही इंटरनॅशनल शाळा नाही आहे. इंटरनॅशनलच्या पुढं काय असतं तुम्हाला, आपल्याला इंटरनॅशनलच माहिती आहे. इंटरनॅशनल म्हणजे काय, साऱ्या देशांच्या माध्यमातून निर्माण झालेली, ही अनंत ब्रह्मांडांच्या माध्यमातून निर्माण झालेली शाळा आहे. त्याच्याकडे आपल्याकडे शब्दच नाही आता. म्हणजे ही शाळा इंटरब्रह्म म्हणजे अनंत ब्रह्मांडातली शाळा. आणि त्याला ॲडमिशन घेण्यासाठी ती नियमावली बी किती कडक असेल, त्याची फी तेवढीच तगडी असेल, हे त्याचा वशिला तेवढाच मोठा असेल. परंतु इथं वशिलाचं काम चालत नाही, इथं फी लागत नाही. इथं कोणत्या प्रकारचे नियम जे आहे ते कोणते पाळायचे हे फक्त लागतात आणि ते नियम स्वस्त आहे, अत्यंत सोपे आहे. इथं लागते तळमळ, सत्याची ओढ, सत्य काय आहे जाणण्याची मानसिकता आणि वासना. पूजनीय भांडारेकरांना त्या शाळेत ॲडमिशन देण्यासाठी ते कुठं गेले नाही, ऑनलाईन फॉर्म भरला नाही, फी भरली नाही, काहीच केलं नाही. त्यांनी त्यांच्या घरामध्ये, आणि याच्यामध्ये या शाळेचं वैशिष्ट्य आहे, या कॉलेजचं वैशिष्ट्य आहे, ही घरपोच सेवा आहे. कुठेही जावं लागत नाही. पूजनीय भांडारेकर तळमळत करत बसले फक्त की सत्य काय आहे, देव कोण आहे, माझ्या प्राप्तीचं साधन काय आहे, मी कशाने परमेश्वर प्राप्ती करू शकतो. ही तळमळ निर्माण झाली. घरपोच सेवा. परमेश्वर आले, ॲडमिशन दिलं आणि घेऊन गेले. शाळा नाही, कपडे नाही, विशिष्ट गणवेश नाही, कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. फक्त इथं अप्राप्तीचं दुःख आणि तळमळ. परंतु ते अप्राप्तीचं दुःख तळमळ करण्यासाठी तुम्हाला तत्वावर राहावं लागतं. तत्वावरती तेव्हा तुम्ही राहाल, त्या तत्वाचं कॉम्प्रोमाइज करणार नाही, एव्हा पर्याय नाही. तेव्हा तुमच्या हृदयामध्ये सत्व निर्माण होईल आणि सत्वाच्या माध्यमातून परमेश्वराला अपेक्षित असलेली तळमळ आणि दुःख प्राप्त होऊन मग परमेश्वर घरपोच सेवा तुम्हाला देतील. ही जी शाळा आहे या शाळेचं ॲडमिशन अत्यंत सोपं आहे. परंतु ते शाळेला ॲडमिशन तुम्हाला देतात ते, कारण ही शाळा अत्यंत मोठी, याला पटसंख्येचं काही मर्यादा नाही. अनंत ब्रह्मांडासाठी निर्माण झालेली शाळा, त्याच्यामुळे त्याची कॅपॅसिटी जी आहे ना विद्यार्थ्यांच्या भरतीची ती खूप मोठी आहे. इथं 10च लोक 20च लोक असं काही नाही. एखाद्या शाळेमध्ये एक ठरलेलं असतं की पहिलीला इतकेच प्रवेश द्यायचे, दुसरीला इतकेच द्यायचे, कॉलेजला इतकेच द्यायची. प्रवेश संख्येवरती गव्हर्नमेंटचं कमांड पण असतं. इथं कोणाचंच कमांड नाही आहे. ही अमर्याद शाळा असलेली, अमर्याद ॲडमिशन देणारी शाळा आहे. फक्त शाळेत गेल्यानंतर मात्र तुमच्या परीक्षेला तुम्हाला बसण्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास मात्र वैयक्तिक असतो. आणि शिक्षक आपल्याला जे आहे
ते शिक्षक परमेश्वराने खूप निर्माण केलेले आहे. हे जे आपण आजपर्यंत शिक्षक बघत आलो, पूजनीय आचार्य असेल, पूजनीय माईंभट असेल, पूजनीय बाईसा असेल, महादाईसा असेल, या शिक्षकांचं वैशिष्ट्य एक आगळं वेगळं आहे. ते तुम्हाला शिकवत नाही, ते करून दाखवतात. आधी केलं मग सांगितलं, मग बघा. ते करत राहतात, चालत राहतात, तो रस्ता निर्माण करत राहतात आणि त्या रस्त्यावरती आपल्याला फक्त चालायचं असतं, त्यांच्याकडून शिकायचं असतं. ते शिकून आपल्या हृदयामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या विचारामध्ये आणि आपल्या त्यागामध्ये निर्माण करून आपल्याला पुढं जायचं असतं. हा भ्रम आपल्याला ह्या परमेश्वर कृपेने तोडत असतात. मग कधीतरी त्याला वाटतं की अरे आपल्याला अभ्यास झालेला आहे, मग कोणतरी भेटतं, अरे अभ्यासाशिवाय परमेश्वर भेटतो, असं हा जो भ्रम आहे तो चुकीचा आहे. तुला अभ्यास तर करावाच लागेल, परंतु तो अभ्यास तुझ्या हृदयामध्ये आणावा लागेल, उतरावं लागेल, आचरण करावं लागेल, त्यागाच्या अनुषंगाने विचार करावा लागेल. आचार्य योग्यता, विचार्य दृढता, ती विचार दृढता निर्माण करण्यासाठी तू त्याग केलेला आहे थोडाफार. कारण देवतेची भक्ती सोडली म्हणजे त्याग केला. तू कर्मकांड करत नाही म्हणजे त्याग केला. तू अंधश्रद्धा जोपासत नाही म्हणजे त्याग केला. तू एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करतो म्हणजे त्याग केला. या त्यागामध्ये तुला आता वाढ करावं लागेल. त्या त्यागाच्या अनुषंगाने जेव्हा विचार करशील तेव्हा परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तुला कुठंतरी संधी प्राप्त होऊ शकते. मग ह्या ज्ञानातला जो जीव आहे भ्रमात पडलेला, त्याचा परत भ्रम तुटतो आणि मग आचाराच्या अनुषंगाने, त्यागाच्या अनुषंगाने विचार करायला लागतो आणि त्याला परत अजून एक भ्रम होतो. तो म्हणतो मी करतो ना, मी इथं आहे, सकाळी उठतो, स्मरण करतो, चिंतन करतो, देवपूजा करतो, मी आता कोणाला वाईट बोलत नाही, कोणाचं वाईट चिंतन करत नाही, मी माझं काम, माझा देव, माझा धर्म, याच्या व्यतिरिक्त काय करायला पाहिजे त्याग. ते परत तो भ्रमात जातो. तो म्हणतो आहे मी, लोकांना धर्म सांगतोय, माझ्या निमित्ताने कोणाला तरी समजतंय, लक्षात येतंय, जाणवतंय, तो उपदेशी होतोय. याचा अर्थ मग अजून काय पाहिजे, मला देव होणार नाही तर कोणाला होईल. परंतु पक्षकारांनी सांगितलंय, वासनिकांना असा भ्रम होईल का मला देव होईल. वासनिकांना देव होत नसतो, हे पक्षकारांनी सांगितलंय. आणि म्हणून वासनिक दशेमध्ये आपण किती वर्ष राहायचं, किती दिवस राहायचं, ही स्वतंत्री जरी तुमची असली तरी पुढच्या वर्गात कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी 10वीचे 10 विषय पास करावं लागतात. 10वीचे 10 विषय पास करावं लागतात, त्याच्याशिवाय पुढचं ॲडमिशन आपल्याला भेटत नाही. हे 10 विषय एकाच वेळेस पास केले पाहिजे असाही काही नियम नाही. एटीकेटीही तर भेटत नाही, परंतु पास व्हावंच लागतं. परंतु परमेश्वराची दया, माया, कृपा करून एवढी ओसंडून आहे, एकाच वेळेस पास करण्याचा जर नियम परमेश्वराने लावला असता तर ना आपण कॉलेजला गेलो असतो, ना आपण प्राप्तीला गेलो असतो. तिथे तो नियम नाही आहे. आपण जीवनात जगत असताना हे मी तुम्हाला का सांगतोय का तुम्ही हे दररोजचं अनुभवलं आहे. हे अनुभवतोय, आपण ऐकतोय, पाहतोय. ही सिस्टम कुठून आली असेल याचा कधी तुम्ही विचार केला का? का असा कोण शिक्षक असेल त्यांनी विचार करावा की ह्या 10वीतल्या विद्यार्थ्याला कोणता अभ्यासक्रम द्यायचा, कसा द्यायचा. त्याला भौतिकशास्त्र शिकवायचं तर कोणतं, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इकॉनॉमिक, गणित, जे बी विषय आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, हे विषयाची निवड त्यांनी कुठून केली असेल, कशी केली असेल. बरं 100 मार्काचा पेपरसाठी एवढा मोठा सिलेबस, त्याच्यातून 100च मार्काची पेपर का ठरवला त्यांनी. या 100 मार्काच्या पेपरमधून 35च मार्काला पासिंग का, 25 का नाही, 40 का नाही, 50% का नाही, याचा विचार आपण करत नाही. पण याचा विचार तुम्ही जेव्हा कराल याच्या साऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शास्त्रात भेटेल. शास्त्रात आहे आणि शास्त्राची प्रेरणा विज्ञानाला असते. हे विज्ञान जे आहे, हे डेव्हलप जे होतं आहे ना, त्याला प्रेरणा आहे शास्त्राची. शास्त्रांनी काय सांगितलं, या जीव झाडामध्ये सुद्धा जीव असतो हे शास्त्रांनी सांगितलं. आणि सायन्स काय म्हणतं, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, खसत आहेच का. मग साऱ्या जगातले सायंटिस्ट एकत्र आले 10-12 वर्षापूर्वी. आता तुम्ही या करंट नॉलेजमध्ये किती ॲटेज आहे हे मला माहीत नाही, परंतु मी कंटिन्यू या करंट नॉलेजला ॲटेज असतो. त्यांनी सारे सायंटिस्ट एकत्र आले, म्हटले शास्त्र तर म्हणते या झाडामध्ये जीव असतो, परंतु खरंच असतो का, आपल्याला प्रयोग करावा लागेल, प्रयोगांती सिद्ध करावा लागेल. आणि मग त्यांनी एक प्रयोग केला. सारे सायंटिस्ट एकत्र येऊन तो प्रयोग त्या जमिनीमध्ये 8-10 किलोमीटर खड्डा केला. त्या खड्ड्यामध्ये एक विशिष्ट मशिनरी निर्माण केली. ते अणुरेणू एकावरती एक आपटत एक त्यांनी गॉड पार्टिकल शोधला. तुम्ही नाव ऐकलं असेल,
गॉड पार्टिकल शोधला. त्या गॉड पार्टिकलच्या माध्यमातून ते विज्ञानाने काय केलं, सांगितलं की शास्त्र जे सांगतंय ते विज्ञान सिद्ध केलं. म्हटले झाडामध्ये पण जीव असतो. आत्ता करंट 2 वर्षापूर्वी एक संशोधन झालं. या सायंटिस्ट लोकांनी संशोधन केलं, म्हणजे झाडाला सुद्धा दुःख असतं, झाडाला सुद्धा आनंद असतो, सुख असतं म्हटले. कारण त्याच्यात जीव आहे तर त्याच्यामध्ये या साऱ्या भावना असायलाच पाहिजे. त्यांनी एक असं यंत्र निर्माण केलं, जर त्याला दुःख असेल तर तो रडत असेल, तो ओरडत असेल. मग ते असं डेसिबल शोधण्याचं, प्राप्त करण्याचं एक मशीन तयार केलं. त्या झाडाजवळ लावलं, त्या झाडाची फांदी तोडली का त्याच्यातून एक विशिष्ट आवाज येतो. त्याला पाणी कमी पडलं तर एक विशिष्ट आवाज येतो, त्याला आक्रोश करतो तो. त्याला जर पाणी, थंडी, वारा, पाणी, पाऊस, वातावरण हेल्दी असेल तर तो मस्त हसतो, खेळतो म्हटले. ते एक असं मशीन आहे का त्या मशीनला इतकं त्यांनी सूक्ष्म केलं का त्यातला ते आवाज खेचू शकतं. आता मी जर बोलतोय, या गेटच्या बाहेर लोकांना ऐकू येत नाही, कारण ते कानाची जी मशिनरी त्याची तेवढी पॉवरफुल नाही आहे. एखादी व्यक्ती जर हळूच बोलली तर माझ्यापर्यंत येणार नाही आहे, कारण तेवढ्या कानामध्ये ते डेसिबल खेचण्याचं तंत्र नाही आहे. एक विशिष्ट आवाज मोठा झाला का आपले कानाचे पडदे फाटून आपल्या मेंदूला विजा होऊ शकते. याचं मोजण्याचं माप गणपतीमध्ये किंवा नवरात्रामध्ये हे पोलीस लोक जे सांगतात, किंवा ते कोणता आता डीजेवरती बंदी का आलेली आहे, तर त्याच्या आवाजाचं जे डेसिबल जे आहे ना, ते जर जास्त झालं तर माणसाच्या मानसिकतेवरती परिणाम होतो, आणि म्हणून त्याच्यावरती बंदी आलेली आहे. ही डेसिबल वाढवण्याचं यंत्र आज आपल्याला सायंटिस्ट लोकांनी निर्माण केलेलं आहे. डीजे पूर्वी काय होतं, वाजवायचं एक संबळ होते, त्यानंतर बँड आला, मग त्याच्यानंतर ते काय आलं, ते बँजो पार्टी आली, आता डीजे आला. आता डीजेच्या नंतर अजूनही काहीतरी निर्माण होऊ शकतं, परंतु डाऊन सायन्स जाऊ शकत नव्हतं, ते सुद्धा गेलं. तुम्ही महाराष्ट्र टाइम्स पेपर, लोकसत्ता पेपर असे वाचत असाल तर या इंटरनॅशनल लेवलवरती जे संशोधन चालतं ना, त्याचे काही लेख सायंटिस्ट लोक लिहित असतात, आणि ते आपल्याला शास्त्राशी किती निगडीत आहे हे आपल्याला तुलना करता येते. आणि मग आपण किती फॉरवर्ड आहोत, किती प्रगल्भ आहोत याची जाणीव होते. आणि ही जाणीव झाल्यानंतर मग तुम्ही महानुभव असण्याचा अभिमान निर्माण होतो. आपल्यामध्ये अभिमान नाही राहिला का, तर आपल्याला ती जाणीवच नाही आहे की आपण कोण आहोत. हा भ्रम तुटला पाहिजे आपला. आपण समाजाला खूप काही देऊ शकतो, समाजाला दिशा देऊ शकतो, समाजालाच नाही जगाला दिशा देण्याचं काम आपल्या तत्त्वज्ञानात आहे. परंतु नेमकं आपल्यालाच दिशा भेटलेली नाही आहे. आपण दुसऱ्याला कशी दिशा देणार? आपली दिशा चुकलेली असेल तर आपण दुसऱ्याला दिशा आपण देऊ शकत नाही. तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, पण भ्रम आपल्याला झालेले आहे, आणि या भ्रमातून आपण बाहेर पडलो पाहिजे. आपल्याला मग त्यांनी सांगितलं की आचार करावा लागेल. घरात बसून आचार करायला लागलो आपण. संबंधियांमध्ये जाऊन आचार करायला लागलो. संबंधियांमध्ये जायचंय, त्यांनी सांगितलंय आमच्या घरी वास्तुशांती आहे, तिथं जातो आपण, अभिमान घेतो, आम्हाला चालत नाही, आम्ही आचार करतोय, आम्हाला देव मिळवायचा आहे. हा अभिमान आपल्यामध्ये निर्माण झाला, परंतु हा एक नियम तुम्ही पास केलेला आहे. याचा अर्थ याने तुम्हाला परमेश्वर प्राप्त होईल असं काही नाही. हा संग्रहरूप आचार आहे तुमचा. मग कोणीतरी साधक येतो का, तो आचारवंत असतो, त्यांनी त्याग केलेला असतो, तो म्हटले देवाने तर अनुसरल्याचा देव सांगितला, त्यागाचा देव सांगितलाय. आचार्यांना त्याग करायला लावला, माईम भटांना त्याग करायला लावला, बाईसांनी त्याग केला, महादाईसांनी त्याग केला, संतोषाला त्याग करायला लावला, औसाला त्याग करायला लावला. मग तुमच्याकडे काही विशिष्ट काही सबसिडी आहे का, त्याग न करता परमेश्वर प्राप्त होईल? की उत्तरापंथावरून फोन आलाय तुम्हाला, काही हरकत नाही, जे आजपर्यंत कोणाला मला सांगता आलं नाही किंवा देता आलं नाही ते आज आम्ही तुम्हाला देतो, अनुसरणाची गरज नाही. असे भ्रमावणारे जे लोक आहे, जे स्वतःला महानुभव समजतात, ते मात्र महानुभव नाही हे लक्षात घ्या. भ्रम निर्माण झालेला, हा भ्रम तोडणारा परमेश्वरच आहे, परंतु आपण भ्रमात आहो याची जाणीव मला जर निर्माण झाली आणि ती तळमळ निर्माण झाली तर परमेश्वर कोणाला तरी निमित्त करणार आहे. निमित्त करण्यासाठी एक प्रक्रिया आहे. माझ्या मनामध्ये तळमळ, दुःख निर्माण झालं आणि मी खरंच भ्रमात आहोत का, मी योग्य रस्त्यावर आहोत का नाही, माझ्या जीवनामध्ये जे चढ उतार होत आहे, माझी निर्णय क्षमता जी कमकुवत होती, मी जे द्विधा मनस्थित आहे, याचा ऐकू त्याचा ऐकू त्याचा ऐकू कोणाचा, हा भ्रम जर तुमच्यामध्ये निर्माण झाला, तुमच्यामध्ये त्या अनुषंगाने तळमळ झाली आणि परमेश्वराला जर फोन लावला तुम्ही, तर ह्यासाठी मात्र तुमचा फोन पटकन परमेश्वर उचलतात. हा माझा अनुभव आहे. तुम्हाला काही प्रश्न निर्माण होऊ द्या, काही गैरसमज निर्माण होऊ द्या, कोणीतरी भ्रमावण्याचं काम तुम्हाला करतंय,
तुम्हाला त्याची जाणीव होऊ द्या. फोन त्यासाठी विचार करा, कारण मी कधीच फोन टाळत नसतो. एखादा फोन आला मी रिपीट करतो का, ती ड्युटी परमेश्वराने मला दिलेली आहे. आणि परमेश्वर जर फोन उचलू शकतात तर आपण किती झाडकी पत्ती, आपण का उचलायचा नाही, आपण का रिपीट करायचं नाही. यदा कदाचित परमेश्वर काही बिझी असतील, कारण आता पंचाळेश्वरला 12 वाजेचा गजर चालू आहे आणि अत्यंत अर्थवंत लोक तिथं उपहार घेऊन आलेले आहे आणि देवानी वचन दिलेलं आहे, प्रॉमिस केलेलं आहे की मी आता कुठेही जाईल, भिक्षा मागेल, कोल्हापूरला जाईल, काही असेल, परंतु मी इथंच आरोग्याला येईल, असं परमेश्वरांनी प्रॉमिस तर त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच वेळेस आपण फोन लावला 12 वाजता तर परमेश्वर बिझी असणार, परंतु परमेश्वर रिपीट फोन करतात. हा अनुभव घेऊन बघा, तुम्हाला रिपीट फोन येईल 100%. ती रिपीट फोन मात्र पहाटे 3 ते 6च्या दरम्यान येतो. त्याच वेळेस आपण झोपलेला असतो, तर तो फोन रिपीट आपल्याला घेता येत नाही. तो असतो त्यावेळेस, कारण परमेश्वर उठलेले असतात. आणि मग आदल्या दिवशी कोणी फोन केले, मला उचलता आला नाही, हे परमेश्वर फोन, त्यांचं जे कॉम्प्युटर आहे, त्यांची जी PA देवता आहे, चैतन्य देवता, ती देवापुढे एक लिस्ट पाठवते की देवा हे काल आलेले होते, तुम्ही बिझी होते, तुम्हाला तो फोन देता मला आला नाही, तुम्हाला घेता आला नाही, आता हे तुमचं काम काय ड्युटी आहे. मग देव लगेच रिपीट फोन करतात आणि हा बाळ झोपलेला असतो. कारण परमेश्वराची रिपीट करण्याची वेळ आहे, पण फोन घेण्याची वेळ मात्र 24 घंटे अविरतपणे, अखंडपणे. तुम्ही कधीही फोन करू शकता. तुमचं दुःख त्या 3 ते 6लाच निर्माण होईल असं नाही, तळमळ त्याच वेळेस निर्माण होईल असं नाही, ती प्रवृत्ती त्याच वेळेस निर्माण होईल असं नाही. कारण परमेश्वराने दयाळू मायाळू कृपाळू आहे ना, त्याच्यासाठी तुमच्यासाठी ती सेवा आहे. तुम्ही कधीही फोन करू शकता. तुमची तळमळ कधी निर्माण होईल सांगू शकत नाही, तुमचा गैरसमज, तुमचं अज्ञान कधी निर्माण होईल सांगू शकत नाही, परंतु रिपीट फोन करण्याची वेळ मात्र परमेश्वराने ठरवलेली आहे. त्यावेळेस जर आपण उठलो आणि आपल्या आतलं जे स्ट्रक्चर आहे फोनचं, मोबाईलचं, ते जर चालू केलं, तर ते ऑपरेट केलं, ऑन केलं का ते बरोबर आपल्याला कळतं. हे सूचित कळतं. सूचित ते साच, सूचित होणं म्हणजे परमेश्वराचा आलेला रिपीट फोन आहे. आणि मग ती तळमळ बघून परमेश्वर कोणाला तरी परत निमित्त करतात. त्याग तर करायचाच आहे, मग तो कुठं, केव्हा, कसा, हा सेन्स तुला वापरावा लागेल. अनुसरल्यानंतर मी काय करावं, हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतः शोधावं लागेल. कोणत्या मार्गात जायचं, कोणत्या आश्रमात जायचं, तिथं गेल्यानंतर काय व्हायचं, काय नाही व्हायचं, कोणते कपडे घालायची स्वतंत्री तुमची आहे. गुलाबी घाला, काळे घाला, सफेद घाला, देव ड्रेस बघत नाही. देव काय बघतो, तुमची तळमळ बघतो, आंतरिक तळमळ. आला का लक्षात? हे परमेश्वर काय बघतो हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण यात अडकलेलो आहे. आणि कालचा विषय तोच होता, इतीच्या पाठीमागे धावाल. परमेश्वराच्या पाठीमागे धावायच्या ऐवजी आपण कशाच्या कोणाच्या पाठीमागे धावतोय म्हणून आपण आपले जे फोन आहे ना, रॉंग लागतात. ते रॉंग आपण लावतोय. देव व्हावं म्हणून हे, देव व्हावं म्हणून ते, देव मिळावं म्हणून ते, देव मिळावं म्हणून ते. हे साध नाही, हा बाजार आहे. या बाजारातून आपल्याला उभं राहावं लागेल. ह्या बाजारातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. एक व्यक्ती असते. पूर्वी काय होतं, श्रीमंतीचं लक्षण म्हणजे घरी घोडा असणं, है की नाही. आता कसं, श्रीमंतीचं लक्षण म्हणजे गाडी असणं. मग ही गाडी, ती गाडी, ती गाडी, हे श्रीमंतीचं लक्षण. त्याचं राहणीमान, कपडे, हे ते. त्यावेळेस होती श्रीमंतीचं लक्षण घरी गाई, दूध, म्हशी असणं. आणि त्या आणखीन जास्त थोडा श्रीमंत मग त्याच्याकडे घोडा असणं. त्याच्यापेक्षा श्रीमंत म्हणजे त्याला पालखी असणं. ही श्रीमंतीचे लक्षणं त्यावेळेस होतात. आता श्रीमंत कोणाला व्हायचं नाही आहे, प्रत्येक मानवानं श्रीमंत व्हायचं आहे, है की नाही. परंतु का व्हायचं हे मात्र नाही माहिती, किती व्हायचं हे नाही माहिती. श्रीमंत होण्यासाठी किती टार्गेट लागतं, किती पैसा लागतो हे मात्र माहीत नसल्यामुळं मग ते संग्रह चालू आहे. आणि ह्या अनुषंगाने त्यांनी विचार केला, आपल्याकडं गाय आहे, म्हैस आहे, घर आहे, दार आहे, परंतु समाजामध्ये जेवढा मानपान पाहिजे तेवढा आपल्याला भेटत नाही. घरच्या सौची बी कुरपूर चालू असते, आपल्याकडं घोडा नाही. शेजारणीकडं घोडा आहे, ती सारखी आमचा घोडा असा, आमचा घोडा तसा, असं ती सांगत असते. त्याच्यामुळं मला दुःख होतं. तुम्ही काही करा, घोडा घ्या एकदाच. तो विचार करतो, तो म्हणतो एक घोडा असताना दुसरा घोडा कशाला आणायचा. ज्याला समजलं त्याच्या लक्षात आलं. हा एक छोटासा जोक होता. तुम्ही हसावं, तुम्ही हसत नाही आणि रडतही नाही. एक तर हसा, नाही तर रडा. देवासाठी रडा आणि आपल्या जीवनाच्यासाठी हसा. रडायचं ते देवासाठी
आपण रडतो कोणासाठी? माझ्याकडे फ्रीज नाही, माझ्याकडे घर नाही, माझ्याकडे दार नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. आणि हसतो कशासाठी? त्याच्याकडे आहे म्हणून हसू येतं आपल्या मनातल्या मनामध्ये. छद्मी हसू म्हणतो ना आपण, उलटं झालंय आपल्या जीवनाचं. त्याला सर्व कंटिन्यू सांगत असल्यामुळे त्याच्या मनामध्ये येतं की आपण घोडा घ्यायला पाहिजे, खरंच घ्यायला पाहिजे. जेवढा मानपान आपल्याला समाजात भेटतो तो भेटत नाही. आणि मग तो विचार करतो, कानोसा घेतो, विचार करतो का घोड्याचं कोटेशन किती आहे. त्या मित्राला विचारतो का तू घोडा घेतला तेव्हा कितीचा होता? म्हणे होता 5-6 हजाराचा. आताचा कितीचा असेल? म्हणे 10-1 हजाराचा असेल. 10 हजाराचा घोडा घ्यायचं ठरलं. मग आता 10 हजाराचा घोडा घ्यायचा, पैसे काही लगेच 10 हजार नसतात. मग त्यांनी सुरुवात केली बचत करायला. आज इतके, उद्या तितके, परवा तितके, एक विशिष्ट वेळ आल्यानंतर 10 हजार त्याचे साचले. तो म्हणतो आता घोडा घेतला, काही टेन्शनच नाही. बायकोला सांगतो 10 हजार घेतले, मी आता घोडा आणायला जातोय, मी आल्यानंतर तुला काय तयारी करायची ती कर. आता बायकोच ती. स्त्रिया कशा असतात? स्नेहाळू देवाने सांगितले, प्रेमाळू असतात, थोड्या स्वप्नाळू असतात, थोड्या हट्टी असतात, बाकीचं जास्त सांगत नाही. तो तुम्हाला अनुभव आहे. मग त्या स्त्रीने काय केलं? तिला अभिमान वाटला का माझे मालक आता घोडा आणायला चालले. तिने एक स्वप्न पाहिलं. घोडा कसा असेल? सफेद असेल, काळा असेल, अगदी उमदा असेल, एकदम भारी दिसत असेल, त्याच्यावर माझे मालक बसलेले असतील, अगदी राजकुमारासारखी. ती राणी नसली तरी चालेल, पण तो नवरा माझा राजकुमार पाहिजे. ती स्वप्न पाहते आणि ही स्वप्न माझ्या निमित्त फक्त मला माहिती नाही पाहिजे, साऱ्या गावाला माहिती असलं पाहिजे. मग ती पटकन स्वयंपाक करते, 2 घास खाते. तिला आता भूक नाही आहे, आता तिला वेगळी भूक लागली आहे. मग ती सांगते तुम्हाला माहिती आहे का मालक घोडा आणायला गेले, तुम्हाला माहिती आहे का मालक घोडा आणायला गेले. साऱ्या गावाला ती दवंड पिटवते. आणि बरोबर सायंकाळी घोडा येताना तुम्ही या, मी पूजा करणार आहे, त्याबद्दल तुम्हाला जेवण देणार आहे, गाव जेवण. कारण घोडा, आम्ही श्रीमंत झालो, दिसलं पाहिजे ना, लक्षात आलं पाहिजे ना. तो घोडा आणायला गेलेला आहे आणि हिनं घोड्या आल्यानंतर सत्काराची पुरेपूर तयारी केलेली आहे. या म्हटले. मग तिनं ते दिवा, सर्व काही फुलं वगैरे आपापल्या पद्धतीनं सारवलं अंगण, मग रांगोळी. स्वागत करायचं आहे ना, एवढं सोपं काम आहे का? जे दुसऱ्याला मिळत नाही ते मला मिळतं आहे. मी आता श्रीमंताची बायको म्हणून मिरवणार आहे, समाजामध्ये मानपान भेटणार आहे. लग्नाला गेल्यानंतर 200 रुपयाच्या साडीच्या ऐवजी आता मला 500 रुपयाची साडी भेटणार आहे. तर त्याच्यासाठी एवढं उपद्रव करायलाच पाहिजे. आणि त्यामुळं तिनं सारं नियोजन केलं, सर्व वातावरण निर्मिती केली. गावाला सर्वांना सांगितलं की घोडा आला, घोडा येणार. आणि हा गेला घोडा आणायला बाजारामध्ये. आता बाजारात घुसल्यानंतर त्या घोड्याचा जो बाजार आहे ना, थोडा पुढं असतो कधी बी बघा. आणि इकडूनच त्याचं लगेच दुकानं चालू होतात. तो दुकानदार म्हणतो दादा तुम्ही घोडे आणायला आले? मग म्हणे घोडा आणायला आलो म्हणे, घेऊनच टाकायचा आज, ठरून टाकलं म्हणे. म्हणे अरे घोडा घेतल्यानंतर आहे ना तुला ही खोगीर घ्यावाच लागते, त्याचा साज घ्यावाच लागतो. बसाल कसे त्याला साज, जर तो घोडा नुसता घेतला ना तर त्याला काही मजा नाही म्हटले, त्याच्याबरोबर हे घ्यावं लागतं म्हणे. घ्यावं लागतं म्हणे. मग म्हणे चला घोडा घेतल्यानंतर घेण्यापेक्षा अगोदरच घेऊन टाकू. मग तो खोगीर घेतो, साज घेतो, त्याच्या गळ्यातलं घुंगरू घेतो, त्याला लगाम घेतो, जे घ्यायचं ते घेतो. त्याच्यात 4,000 त्याचे खर्च होतात. राहतात किती? 7,000. आणि घोडा कितीचा आहे? आता बाजारात तो गेल्यानंतर सारा बाजार फिरतो, पण 10,000चा घोडा त्याला घेताच येत नाही. कारण मिनिमम किंमत किती आहे घोड्याची? 10,000पासून स्टार्ट. मग तुम्ही पुढं किती घेऊ शकता? त्याच्याकडे राहिले 7,000. मग आता करायचं काय? चुकी तर झाली आहे. त्या चुकीनंतर आपल्याला घरी तर जावंच लागणार आहे. घोडा नाही आहे, चला आता कधीतरी आपण घोडा घेऊ. हे लागणारच आहे. आता विकत घेतलेलं आहे, त्या दुकानदाराने लिहिलेलं होतं घेतलेला माल परत घेत नाही, तो देता येत नाही त्याला. त्यांनी त्याचं गाथुडं बांधलं, डोक्यावर घेतलं आणि घोडा गेलेला माणूस डोक्यावर घोडा घेऊन घरी निघाला. बाईनं मात्र इकडं भलतंच उपद्रव करून ठेवला. सारं गाव गोळा करून ठेवलं. दिवा, गंध, अक्षदा, फुलं, सारी जय्यत तयारी एकदम जोरात. सारं गाव बघतंय घोडा येईल. कोणी कानोसा घेतंय, टाप टाप आवाज येतोय का नाही, अजून नाही आवाज आला. कोणी म्हणतं आला आला आवाज, कोणी म्हणतं कुठे, नाही 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 घोड्याचा नाही, दुसराच गाढवाचा आवाज आहे हा. तर जसा जसा तो येतोय ना, तर काहीतरी दिसतंय,
काहीतरी दिसतंय, घोडा आहे, घोड्यावरती मालक आहे, ती अंदाज करते, एक स्वप्नाळू पाहते. जसं जवळ येतं ना तसं जवळ आल्यानंतर तिच्या लक्षात येतं घोड्यावर मालक नाही, मालकावरच घोडा बसेल. कारण त्यांनी ते सारं डोक्यावर घेतलं होतं ना. त्याची फजिती होते. साऱ्या गावात म्हणते काय 2 तासापासून आम्हाला आणून ठेवलं, गाव जेवणाचं आमंत्रण दिलं, आणि तिनं विचार काय केला होता, घोडा आल्यानंतर पूजन पाजन करू आणि मग स्वयंपाक करून मग जेव घालू. कारण जर अगोदर जेव घातलं तर निघून जाते. तिनं आयडिया मानवांकडून घेतलेली असेल. कोणत्याही कार्यक्रमात मी गेलो का मी म्हणतो जेव घाला ना. अहो तुम्ही काय सांगता, जेवल्यानंतर कार्यक्रमालाच कोणी राहणार नाही म्हटले मग म्हणली ज्ञान ऐकायला येतात का जेवायला येतात ते तुम्ही काही समजा, परंतु ही सिस्टम आहे आणि ही आयडिया आहे, ही महानुभावांची आयडिया आहे म्हटले. त्याच्यामुळं त्याची फजिती होते. आपल्या जीवनाची अशी फजिती होऊ नये. आपण न्यायला काय आलोय, या बाजारात आपण घेतोय काय, याचा विचार आपण करून आपल्याला ते जे घ्यायचंय त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ते ध्येय आपल्या नजरेच्या बाहेर जाणार नाही याचा विचार करावा लागेल. आणि हे करण्यासाठी जवळ जावं लागेल, शोधावं लागेल, पाहावं लागेल, आणि मग त्यातून संशोधन करून ते प्राप्त करावं लागेल. परमेश्वरांनी हे सुंदरपणे आपल्या पुढे सर्व मांडलेलं आहे. देव डोमेग्रामवरून निघाले आहे, सिन्नरला जायचं आहे. बाईसा, दायंबा वगैरे सारे भक्त देवाबरोबर आहे. देव खोपडीला येतात, खोपडीला मुक्काम करतात. खोपडीला मुक्काम केल्यानंतर बाईसा म्हणते काहीच नाही देवा, व्याळीला उपाराला काहीच नाही. म्हटले हा आडकित्ता. आता देवाला काही कमी आहे का, अनंत ब्रह्मांडांचा नायक, पण प्रवृत्ती. हा आडकित्ता घ्या आणि जा बाजारात. तिथं बाजार पण नाही, पण बाजार उभा केलेला आहे देवानी, बाजार उभा केलेला आहे. आणि त्या बाजारात ते जातात. बाईसा गेल्यानंतर ज्या दुकानात तो जातात त्याच्याकडे गिराईक वाढतं, बाईसाला ते बसून ठेवतात. मग झाल्यानंतर तो देतात आडकित्ता. तो आडकित्त्यानं तो कोणाचा आडकित्ता काय तो वेधल्या जातो. तर आल्यानंतर तो आडकित्ता घेऊन परत येतो आणि तो आडकित्ता पण भेटतो, पण बाजार पण संपलेला असतो. देव बाईसा म्हणते काय चाललं आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक, कितीतरी वेळा आडकित्ता गाण ठेवायचा. म्हणे बाई प्रवृत्ती नाही आमची, आम्ही ठरवलं असं उकारलं तर सोन्याचे हांडे इथं निघतील, पण प्रवृत्ती नाही. देवाची प्रवृत्ती काय आहे, या जीवानी माझा प्रेम मिळवावं. तुम्हाला सोनं देणं, पैसे देणं, गाडी देणं, घोडं देणं याची प्रवृत्तीच नाही परमेश्वराची, आणि तेच मिळवायसाठी आपला हट्टाच चालू आहे. म्हणून आपली फसगत होती, आपण फसण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे. त्या बाजारात आपण पण हरकून गेलेलो आहे. या बाजारातून आपल्याला नेमकं काय मिळवायचं हे आपलं लक्षात आलं पाहिजे. खोपडीवरून देव सिन्नरला निघालेले आहे, आणि सिन्नरला जाता जाता झाडांचं बन बाईसांना दिसतं. आणि बाईसा म्हणते किती आंबे बन चांगलं, किती आंबे लगडले त्याला सुंदरपैकी. आता देव सर्वज्ञ आहे, देवाला माहीत आहे. देव गप्प बसतात, काहीच स्टेटमेंट नाही, काहीच प्रतिक्रिया नाही, काहीच रिस्पॉन्स नाही. पण जसजसं त्या झाडांच्या जवळ बाईसा आणि देव जातात, मग देव सांगतात की बघा तुमचं आंबेबन. कारण ते काय राहतं, एरंड बन राहतं. एरंडाचं झाड, त्याला लागलेले छोटे छोटे एरंड त्या लांबून आंब्यासारखे दिसतात. म्हटले बघा बाईसांचं आंबेबन. दायंबा पण चेष्टा करायला लावतात. बाईसामध्ये देव म्हणतात तुम्ही काय म्हणता, गप्प बसा म्हटले. सांगण्याचं तात्पर्य काय की आपण बाहेर लांबून फक्त अंदाज करू शकतो. त्यातून परमेश्वराने एक दृष्टांत सांगितलेला आहे की लांबून त्या झाडाचा अंदाज करू शकतो की इथं झाड आहे, पण कोणतं काय कसं सांगू शकत नाही आपण. जसजसं जवळ जाऊ आपण तेव्हा आपल्याला लक्षात येईल आंब्याचं झाड आहे, एरंडाचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे, नेमकं आहे कशाचं झाड, संत्र्याचं आहे, मोसंबीचं आहे, कसलं झाड आहे. जवळ गेल्यानंतर आपल्याला ओळखता येईल का हे झाड XYZ. परंतु त्याचे गुण विशेष, वैशिष्ट्य विशेष, त्याला किती फळं आलेले आहे, ते खाण्याचे इतपत किती कोणते आहे, योग्य कोणते, अयोग्य कोणते, हे जर बघायचं असेल तर ते झाडाखाली जाऊन उभं राहावं लागेल. तेव्हा त्याचे वैशिष्ट्य गुण आपल्याला समजून घेऊन त्याचा आस्वाद घेता येईल. परमेश्वर काय सांगतात, धर्म तर समुद्र आहे. या धर्माच्या लांब उभं राहून धर्म फक्त हा आहे मानव संप्रदाय धर्म आहे, ते असं तत्त्वज्ञान आहे. जसं जवळ जाऊ मग जीवदेवता प्रपंच परमेश्वर कळेल. अजून जवळ जाऊ स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक कळेल. अजून जवळ जाऊ आणखीन काही कळेल. परंतु त्या वृक्षाच्या
परमेश्वराच्या या धर्माच्या वृक्षाच्या खाली जेव्हा आपण उभं राहू त्याचे मग अशेष विशेष वैशिष्ट्य कळेल. आणि हे कशासाठी हे समजल्यानंतर मग कोणतं घ्यायचं आणि कोणतं नाही घ्यायचं हा समज आपल्याला निर्माण करावा लागेल, ही बुद्धी आपल्याला निर्माण करावं लागेल. अन्यथा लांबून तर फक्त आपण अंदाज, लांबून तर आपण फक्त तर्क कुतर्क त्यात जावं लागेल, उडी मारावं लागेल, पडावं लागेल. आणि तेव्हा परमेश्वर प्राप्तीचं हे ध्येय आपल्याला प्राप्त करावं लागेल. आपण फसू नये, फसण्या इतपत आपली फसगत होऊ नये. त्या माणसाची जशी झाली त्या न फसण्यासाठी परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला प्रवास सुरूच आहे. परंतु काय बरोबर घ्यावं, काय घ्यायला आलो, काय घ्यायचं, कधी घ्यायचं, केव्हा घ्यायचं, कुठं घ्यायचं, कसं घ्यायचं, ही स्वातंत्र्य मात्र परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. धर्माच्या या चिंतन करत असताना आपण बऱ्याच विषयाला स्पर्श केला, परंतु तो स्पर्श करत असताना मी तुम्हाला कुठं कुठं फिरवतो आणि कुठं घेऊन येतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे भ्रम आपले तुटले पाहिजे. आपण भ्रमात आहोत. गैरसमज, अंधश्रद्धा, तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून भ्रमावणारे भरपूर लोक आहे. तो भ्रम मात्र आपला तोडणारे पण भरपूर स्ट्रक्चर आपलं तयार आहे. कोणी पॉझिटिव्ह आहे, कोणी निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह लोक आपल्याला भ्रम निर्माण करतात, पॉझिटिव्ह लोक आपले भ्रम तोडतात. ह्या सर्व यंत्रणा आपल्या आजूबाजूला आहे, परंतु त्याच्यासाठी लागते स्वतंत्र बुद्धी. कालचा तो मी दृष्टांत सांगितला, येथे सुगंधित अगरबत्ती मिळेल, त्याला स्वतंत्र बुद्धी असती तर तो फसला असता का? आणि तो असा उद्योग करत राहिला असता का? मग कोणाचं ऐकायचं, कोणाचं न ऐकायचं. स्वतंत्र बुद्धीनं आपल्या जीवनाचं जे साध्य आहे ते कसं अचीव करायचं, प्राप्त करायचं, याच्यासाठी परमेश्वराने आपल्याला भरपूर भांडवल दिलेलं आहे. आणि या भांडवलाचा आपल्याला वापर कसा करायचा, कुठं करायचा, कधी करायचा याचा सेन्स पण दिलेला आहे. एखादे वडील मुलाला बिझनेस स्टार्ट करून देताना काय करतात? नॉलेज पण देतात की अरे हा बिझनेस कसा करावा, काय करावा, कुठं करावा, किती करावा त्याच्या अनुभवानुसार, आणि भांडवल पण देतात. आता त्यांनी भांडवल पण घेतलं, नॉलेज पण घेतलं, परंतु तो पुढं जाऊन कर्जबाजारी झाला, लाखाचे 12,000 केले, तर त्यांनी योग्य वापर केला नाही. आणि पुढं जाऊन त्यांनी जर व्यवस्थित वापर केला तर तो बिझनेस कोटीचा आहे तो 5 कोटीवर नेऊ शकतो. तसं परमेश्वराने आपल्याला नॉलेज पण दिलं आणि भांडवल पण दिलं. भांडवल म्हणजे आपण जीवन, आपला बोध, आणि नॉलेज म्हणजे तत्त्वज्ञान. हे घेऊन आता आपल्याला लाखाचे 12,000 करायचे का 12,000चे लाख करायचे, ही स्वातंत्र्य मात्र आपल्याला दिलेली आहे. आणि या स्वातंत्र्यासाठी हे नॉलेज घेऊन आपल्याला त्या भांडवलाचा योग्य वापर करून, योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून त्यातून कसे दुप्पट होईल आपला आचार, त्याग, याचा विचार करायचा आहे. परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपल्याला जायचं आहे.